नमस्कार मंडळी, मी अपूर्वा. तुमचं सर्वांचं माझं चॅनलवर स्वागत आहे. आज आपण इथे घावणची रेसिपी बघणार आहोत. कोकणामध्ये ही रेसिपी खूप केली जाते. ही आपण चिकनच्या रस्स्यावर किंवा चहावर खातो. नुसताही घावण छान लागतो खायला. तर ही बनवण्यासाठी मी इथे 2 कप राशींचे तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता, इंद्रायणी सोडून. आता तांदूळ मी 6 तास भिजत घालून ह्याला चांगलं वाटून घेतलेले आहे. 2 कप तांदळासाठी मी ते 3.25 कप पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून त्याला चांगलं असं मिक्स करून घ्या. ठीक आहे. आता जेव्हा पण तुम्ही घावण कराल तर त्याच्यासाठी आपल्याला भिडाचा तवा लागतो. माझ्याकडे भिडाचा तवा तर नव्हता, तर डोसाचा तवा आहे, मी त्याच्यावरच बनवणार आहे. पण जर तुमच्याकडे भिडाचा तवा असेल किंवा कोणताही असा फ्लॅट तवा असेल तर खूपच चांगला आहे बनवण्यासाठी. आता मी डवळ वापरते आहे. तुम्ही पेला घ्या आणि चांगलं असं हलक्या हाताने तुम्ही सोडू शकता. ठीक आहे. जेव्हा पण करायला घ्याल तर पीठ चांगलं मिक्स करून आधी घ्या. आता तुम्ही बघू शकता जो आपलं घावणं आहे हे मी दोनदा असं म्हणजे शेकून घेते, कारण माझा तवा जो आहे हा हलका खोलगट आहे, तर थोडं पीठ असं मध्यम भागात राहतं, म्हणून मी दुसरी बाजू पण त्याला भाजून घेते आहे. पण तुमचा जर तवा फ्लॅट असेल तर तुम्हाला दुसरी बाजू जी आहे ही भाजायची काहीच गरज लागणार नाही. आणि जेव्हा पण तुम्ही काढाल तर एका टोपलीवर किंवा असं एका कोणत्या पण कढईवर असे काढू शकता किंवा ताटामध्ये असं पसरू शकता. प्रत्येक वेळी जेव्हा पण तुम्ही घावण बनवायला घ्याल, आपल्या तव्याला चांगल्या तेलाने ग्रीस करा. आता तर खूप सारे ब्रश मिळतात ग्रीस करायचे. पहिल्याची लोकं असं चाकूमध्ये कांदा लावून तेलामध्ये बुडून तव्याला ग्रीस करून मगच ते पीठ सोडायचे. त्याच्याने काय होतं, घावणचं पीठ जे आपलं घावण बनवून येतं ते चांगलं सुटसुटीत निघतं आणि चव खूप छान येते. घावणाचं पीठ तुम्ही तव्यावर जेव्हाही घालाल तेव्हा आपला गॅस जो आहे तो मध्यम फास्ट पाहिजे. आपली एक बाजू 1.5 मिनटं चांगली भाजून निघाली तर हे काटा जे आहे त्याच्या ते पहिल्या निघतात. मग आरामात हा घावण निघून येतो आणि त्याला हलकं तुम्ही साईडने तेल पण सोडू शकता. आवश्यकता असली तर तेल सोडा किंवा नको, कारण की आपण ऑलरेडी तवा ग्रीस करतो ना, तर त्याच्यामुळे तेलाची आवश्यकता लागत नाही. आता आपले घावणे रेडी आहे. खूपच चांगली हेल्दी रेसिपी आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. अशाच नवीन रेसिपीज मी तुमच्यासमोर घेऊन येईन. धन्यवाद. थँक्यू.